सांगली जिल्ह्यातील उरण इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याची मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी अधिवेशनामध्ये केली होती। त्यानुसार सदर प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याचा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयाने इस्लामपूर शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। शहरातील पंचायत समिती येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा, तहसील कार्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। धनगरी ढोलांच्या गजरात नागरिकांनी आनंद व्यक्त केला। यावेळी आमदार सदाभाऊ खोत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुती सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून आभार व्यक्त करण्यात आले। आज आमच्या शहराचं जे नाव आहे उरण इस्लामपूर, तर हे बदलून त्या गावाचं नाव ईश्वरपूर करायची जी बऱ्याच वर्षाची जी मागणी होती, त्याचा ठराव आज केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे। हा ठराव लवकरात लवकर संमत होऊन येईल आणि आपण परत एकदा भेटू। आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने मी ह्या सरकारचं एकदा अभिनंदन करतो। आमच्या एवढ्या वर्षाची जी मागणी आहे, तर त्या मागणीला कुठेतरी आता मोठं स्वरूप येताना दिसतंय। त्याबद्दल सरकारचं परत एकदा अभिनंदन आणि शहरातल्या सगळ्या हिंदू बंधू आणि भगिनींचं अभिनंदन की त्यांच्या मागणीला आता कुठेतरी यश मिळालेलं आहे। नमस्कार, मी पैलवान संग्राम जाधव। शाही थंडा व्यवसाय आमचा उद्योग आहे। आमच्या इस्लामपूरमध्ये मेन ब्रँच आहे। इस्लामपूरचं नामांतरण आज ईश्वरपूर असं होत आहे, तर आम्हा सगळ्या इस्लामपूरवासियांना खरोखर अभिमानाची ही गोष्ट आहे की आम्ही भरपूर इथनं मागे की इस्लामपूरचं ईश्वरपूर होण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केलेला, आम्ही सामान्य वर्गात सर्वांनी प्रयत्न केलेला, पण आज त्याला यश आलेलं आहे। तर त्यामुळे मी महाराष्ट्र शासनाचं आणि केंद्र शासनाचं मनापासून इस्लामपूर वासियांच्या वतीनं ईश्वरपूर वासियांच्या वतीनं मनापासून आभार मानतो। हॅलो, माझं नाव भगतसिंग विलासराव पाटील, मी राहणार ईश्वरपूर। मला इस्लामपूरचं ईश्वरपूर नाव झालेलं खूप छान वाटलं आणि राज्य सरकारने केंद्र सरकारला हा प्रस्ताव जे पाठवलेला आहे त्याच्याविषयी वेळोवेळी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्याचं नामकरण आज झाल्याबद्दल राज्य शासनाचं व केंद्र सरकारचं जाहीर अभिनंदन।